डोळे जुळले, नाक जुळलं, वर्ण जुळला, हसतो. परनार विषाचा प्याला तू लागू नको दादा. वैशाख, हा कोण रे आमच्याकडे बघतो, नाचतो, गुणगुणतो, पुन्हा पाहतो, पुन्हा नाचतो. कोणीतरी वेडाय झालं. या अशा वेडांना रस्त्याने फिरू देतात ना, हे काही चांगलं नाही. चला निघूया आपण. नाही, महाराज मला सांगा, यंदा काही बंड बिंड काही होण्याचा संभव आहे का हो? बंड बंड छे हो, वैशाख अरे कोणी बंडखोर दिसतायत. मग अशी मला खड्याचीच किंमत विचारत होता. चल चल आपण जाऊया. थांबा. नाही, काय झालंय, माझ्या हातात जी तसबीर आहे, या तसबिरीतला जो इसम आहे, ह्या इसमेचा आणि आपला चेहरा बऱ्यापैकी जुळतोय. फक्त ही बाजू बघायची राहिली आहे. हो छे हो, मला बिलकुल फुरसत नाही, मला जायचंय, मला जाऊ दे. असं करू नका, मी तुमच्या पाया पडतो. का? हे बघा हा इसम बघा आणि हा इसम बघा, फक्त मला ही बाजू एकदा नीट अरे मी हिला दिलेल्या तसबिरी सारखी दिसते. काय झालं? अहो जरा पाहून देतो. काय? नाही, ती तसबीर तुमच्या हातातूनच बघतो. नाही हो, कुठले तरी असे रेघोटे मारले तर त्यात काय हो बघायचं? एकदा बाहेर काढा ना, एकदा बघून देतो ना. असं तरी लागत आहे. दाखवलात का? आम्ही काय खाणार का तुमची तस्वीर? एवढं काय आवडलं झालं? एका तस्वीरीसाठी काय एवढं? अरे उंच आहेत माझ्यापेक्षा, म्हणून काय उंच आवाज तोडाल काय? नाही दाखवणार. अहो, असं काय करताय? नाही अहो, दाखवणार. महाराज, महाराजची गोष्ट आहे, हो. अहो, असं नका महाशय करू. महाशय, अहो एका तस्वीरीसाठी काय एवढं भांडताय? करहा करी धरिला शुभांगी, करहा करी धरिला शुभांगी, करहा करी धरिला, करहा करी धरिला शुभांगी. सुदिनी रमाकांता समोरी, सुदिनी रमाकांता समोरी, करहा करी धरिला शुभांगी, करहा करी धरिला. अरे बापरे, काय ग? काय काय? अरे अगं, अरे 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 हळूहळू बस 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 बस. बरं तर बरं मी होतो, नाहीतर कपाळ मोक्षच झाला असता. काय होतंय तुला? अगं बाई, अगे हे बसून काय करतायत? अगो बाई, तो त्यांच्या खांद्यावर हात कोणाचा? काय बाई, हे पुरुष निलाजरे तरी घर दिवसा वाटेवर घरासमोर. अगं काय ग, काय घाम मारायचा का काय? हा? देवा, हे पाण्यापेक्षा मला आंधळी का नाही केलीस? बिछाण्यात झोपताना कधी माझे पाय उघडे पडले तर ते सुद्धा कधी दुलईनं झाकले नाहीत. आणि या सटवीचा घाम पुसायला, तिचं ओझं अंगावर घ्यायला लाज नाही वाटत? अगं ठीकच आहे, घरचीच ते मिठवणी आणि बाहेरचीच ते मिठ्ठा पाणी. काय ग, कोण तू? काय हवंय तुला? म्हणजे काय नाव काय तुझं? कुठे राहतेस? माझं घर ते तिकडे मंगळवाड्यात. हा, मी मघा नायकिणीची मुलगी रेवती. असं होय. बर. अहो, आज सोमवार म्हणून सकाळीच अंग धुतलं, कार्तिकनाथाला गेले, दर्शन घेतलं आणि परतत होते हो. बर बर. त्यात आज हे सकाळचं ऊन दुपार सारखंच पडलंय नाही का? अचानक भोवळच आली हो. हो ना. पण आपण जवळ होतात म्हणून बरं झालं. हा, अशा प्रसंगी मी असतो. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. स्वामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला, ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे. कशा करता आलास तू इथे? विकीची चाडी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही.
पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?